ओके. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पूर्णा एन. काही दिवसापूर्वीची ही घटना आहे ज्यामध्ये मला एक दृश्य दिसलं. एक गाय होती, ती रस्त्याच्या कडेला असलेला कचरा म्हणजे प्लास्टिकमध्ये गुंडाळून असलेली भाजी होती, ती खात होती. असंच दृश्य मला कित्येकदा त्यानंतर दिसलं. मी जेव्हा ऑब्झर्व करायला लागली तर गायी प्लास्टिक खातात, त्यांना नाही कळत ही आपली जबाबदारी आहे की प्लास्टिक रस्त्यावर न टाकणं किंवा अशा ठिकाणी न टाकणं जिथे ॲटलिस्ट खाण्याच्या गोष्टी तुम्ही टाकलेल्या आहे. जर तुम्हाला खाण्याच्या गोष्टी कोणत्याही टाकायच्या आहे, एक पर्टिक्युलर जागा ठरवा, तिथेच तुम्ही टाका आणि त्यामध्ये प्लास्टिक कृपया करून नका टाकू. कारण आपल्यासाठी, हे आपल्या आरोग्यासाठी तर आहेच, पण तसंच त्यांच्याही आरोग्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. मानते की प्रत्येकजण हा प्राण्यांविषयी संवेदनशील असेल हे गरजेचं नाही आहे, पण ॲटलिस्ट आपण आपल्याविषयी तर संवेदनशील आहोत ना. तर ही आपली जबाबदारी आहे की आपण कचरा टाकत आहोत बाहेर, तर हा विशिष्ट रूपाने आपण तशा प्रकारेच टाका की जेणेकरून त्याला दुसऱ्याला त्रास नाही होणार आणि आपल्याला सुद्धा नाही. आता तुम्ही एक नॉर्मल विचार करा की ती गाय प्लास्टिक खात आहे, ठीक आहे, म्हणजे कोणाच्या तरी घरची आहे ती गाय, ठीक आहे. ती गाय दूध देते, ते दूध 10 घरी पोहोचत आहे. विचार करा तुम्हीच की किती मोठा दुष्परिणाम आहे. आणि प्राण्यांसाठी तर सांगूच नाही शकत. आपण ॲटलिस्ट एक्सप्रेस करू शकतो आपल्या पोटात दुखत आहे. आपण चुकीची एक गोष्ट जरी खाल्ली ना, एक घास जरी खाल्ला तरी आपल्याला फूड पॉयझनिंग होतं, काय काय नवीन होत असतं. आपल्याला कधी विचार केलाय, जेव्हा आपण आपल्या घरचा कचरा रस्त्यावर टाकत आहे किंवा कुठेही टाकत आहे, त्यामध्ये जर त्या प्लास्टिकच्या गोष्टी असेल, काचेच्या गोष्टी असेल, कोणत्याही गोष्टी असेल ज्या हानिकारक आहे, तर त्यामुळे किती दुष्परिणाम होऊ शकतात. थोडं जपून वागायला शिका आणि सगळं काही नीट होईल. खूप काही एक्सपेक्टेशन नाही, पण आपली एक छोटी ॲक्शन ना खूप मोठा इम्पॅक्ट दाखवू शकते. म्हणून थोडा विचार करा.